फार कसा करावा हा वस्तुपाठ पुण्य श्लोक अहिल्या देवींनी जगाला दाखवून दिला. चौंडी गाव अहिल्या देवीचे अहिल्या देवीचे कुळ धनगराचे बहुभाग्याचे सून शोभली होळकरांची धुरा चालवली शौर्याची लोकमाता पहिली धनगरांची हजेरी लोकमाता पहिली धनगराची हजेरी लोकमाता पहिली धनगराची हजेरी. गेल्या काही दिवसापासून आपण बघत आहोत की या शहरामध्ये कुत्रे चावण्याचं प्रमाण अतिप्रमाणात झालेलं होतं आणि नागरिकांची सुद्धा कोरड होती. या संदर्भामध्ये नगरपालिकेने किमान 5 महिन्या अगोदर प्रशासन काळामध्ये निविदा केलेली होती, परंतु 4 महिन्यामध्ये त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नव्हता. आणि आमच्या प्रभारी नगराध्यक्षा नारखेडताई जेव्हापासून चार्ज घेतात त्यानंतर आम्ही संबंधित मक्तेदाराला बोलवून सॉलमध्ये बोलवून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि त्यांची ज्या अडचणी होत्या त्या दूर करून आसपासनं आम्ही कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू केलेली आहे. शहरातल्या प्रत्येक प्रभागामधून आम्ही कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू ठेवणार आहोत. नागरिकांना एक विनंती करेल, जर आपलं खाजगी कुत्रं असेल, पाळलेलं कुत्रं असेल तर ते आपण आपल्या घरामध्ये बांधावं. रोडात जर कोणाचंही कुत्रं दिसत असेल आणि त्याच्या घरात पट्टा नसेल आणि ते आम्ही व्यवहार समजून ते पकडणार आहोत. नागरिकांना विनंती आहे की आपण आपले पाळलेले कुत्रे आपण आपल्या घरामध्ये ठेवावे, ते रस्त्यात सोडू नये. अन्यथा नगरपालिकेच्या माध्यमातून ते संपूर्ण कुत्रे पकडून दूर सोडण्याची आमची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता हे कुत्रे जे पकडलं आहे त्यांचं पुढचं नियोजन कसं असेल, काय असेल याचं यासाठी आम्ही खेडी शिवारामध्ये आमचं जे डम्पिंग ग्राउंड आहे तिथं आम्ही शेड बांधलेला आहे. त्या शेडमध्ये आम्हाला यांना किमान 5 ते 6 दिवस ठेवावं लागतं. तिथं त्यांचं निर्विजीकरण करावं लागतं. निर्विजीकरण केल्यानंतर आणखी 2-3 दिवस त्यांच्यावर निगा ठेवावं लागते आणि मग त्यानंतर त्यांना सोडावं लागतं. परंतु सोडताना आम्ही दूर सोडणार आहोत. शहरामध्ये ते पुन्हा परतणार नाही याची खबरदारी घेणार आहोत. 4 महिन्यापूर्वी आधीच प्रशासन काळामध्ये याची निविदा झालेली होती, पण जे नगराध्यक्ष होते त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, त्याकडे लक्ष दिलं नाही. व जसं प्रभारी नगराध्यक्ष शैलजाताई नारखेडे यांना चार्ज मिळाल्यापासून आम्ही सर्व टीम त्यांच्यासोबत याच्या मागे लागून आज तो मुहूर्त ठरलेला आहे. व भुसावळमध्ये सर्वात आधी तिथे लोकांना तिथे कुत्र्यामधून त्रास होतो तिथून आम्ही सुरुवात केलेली आहे कुत्रे पकडण्यात. लवकरात लवकर जास्तीत जास्त भुसावळचा जिथे कुत्र्यांचा वाईट परिस्थिती आहे की लोकांच्या मागे लागता आम्ही आधी अशा स्पॉट निवडणार आहे व लवकरच हे कुत्र्यांना भुसावळपासून लहान बालगोपाळपासून मुक्त करणार आहे. कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. नमस्कार. आज भुसावळ नगरपालिकेतर्फे कुत्रे पकडण्याची मोहिमेस सुरुवात झालेली आहे. काही तांत्रिक कारणांमुळे ठेकेदाराला माणसं उपलब्ध होत नसल्यामुळे या मोहिमेला थोडा उशीर झाला, पण मिथुन भाऊ बारसे यांनी आम्हाला स्थानिक लोक उपलब्ध करून दिल्यामुळे आज या कुत्रे पकडण्याच्या मोहिमेस सुरुवात होत आहे. तसेच मी नागरिकांना आवाहन करते की ज्यांच्याकडे खासगी कुत्रे आहे त्यांनी त्याला रॅबिसची लस द्यावी व त्यांच्या गळ्यात काळे पट्टे बांधावे ही ज्यांच्याकडे खासगी कुत्रे आहेत त्यांना विनंती करते. तापीनगरमध्येही अशीच घटना घडली होती. कुत्र्यांनी खूप लोकांना चावा घेतला होता. तेव्हा ही मोहीम काही कारणास्तव चालू नव्हती, पण आता ही मोहीम चालू करण्यात आलेली आहे कुत्रे पकडण्याची. आणि याची हेल्पलाईन काही दिवसातच तुम्हाला दिली जाईल. हेल्पलाईन नंबर, त्याच्यावर तुम्ही संपर्क साधून कुत्रे पकडण्यासाठी संपर्क करू शकतात. आणि ज्यांच्या घरामध्ये पाळीव प्राणी आहे त्यांनी अँटीरॅबिसचं त्यांना लसीकरण करून घ्यावे ही नम्र. आपण कोणाडणे की हिम्मत ना कुणाची फुकट नादी लागू नका. आपण से भिडणे की जुर्रत ना कुणाची आमच्या वाटे जाऊ नका. चांदण्याचे गीत झाले नभ सारे झंकारले वाऱ्यावरी सूर आले घेऊया संगीत है हम आए हैं. फूलों सा चेहरा तेरा चलियो सी मुस्कान है,
लक्झरी बंगलोज. नाहाटा कॉलेज पासून अगदी हाकेच्या अंतरावरती वास्तुशास्त्राप्रमाणे उत्तम व सुनियोजित लक्झरी साईज बंगलोज. कॉलनीच्या अंतर्गत डांबरी रस्ते, सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी गटारीचे सुयोग्य नियोजन. प्लॉटच्या अगदी समोरच PVC पाईपलाईन. कॉलनीसाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक DP व स्ट्रीट लाईट. चारही बाजूंनी वेल डेव्हलप कॉलनी. या संपूर्ण सुखसुविधा युक्त लक्झरी बंगलोसाठी आजच संपर्क साधा. आमचा संपर्क क्रमांक आहे 9226890979. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.